नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनात कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केलं, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम केलं, तेच लोक आपल्यासाठी पाठ फिरवतात. अशा वेळी मन खचते, विश्वास तुटतो आणि वाटते की आता सर्व काही संपले आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश अशाच भक्तांसाठी आहे ज्यांना वाटते की सर्वांनी त्यांची साथ सोडली आहे. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने एक असा चमत्कार घडू शकतो ज्यामुळे जे लोक तुम्हाला विसरले, दूर गेले किंवा तुमची ओळख नाही, तेच पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होऊ येतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माणसं का दूर जातात? स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात एका कारणासाठी येतो. काही लोक आपल्याला आनंद देण्यासाठी येतात, काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही लोक आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, आर्थिक अडचण येतात किंवा परिस्थिती प्रतिकूल होते, तेव्हा अनेक लोक दूर जातात. यालाच संसाराचे सत्य म्हणतात. सूर्य अस्ताला जात असताना सावलीसुद्धा साथ सोडते. म्हणूनच जे लोक दूर गेले त्यांच्यासाठी रडत बसण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांचा गुप्त संकेत. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा त्यांनी सर्व अपेक्षा सोडून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केले, तेव्हा त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले. काही दिवसांनी जुने मित्र परत आले, नातेवाईकांचा स्वभाव बदलला, तुटलेले संबंध पुन्हा जुळले, अपमान करणारे लोक आदराने बोलू लागले. हे सर्व का घडते? कारण स्वामी समर्थ तुमचे नशीब बदलत असतात. जेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्याबद्दल काय करावे? सर्वात मोठी चूक म्हणजे मनात राग ठेवणे. राग, द्वेष आणि सूड भावना तुमची ऊर्जा नष्ट करतात. स्वामी समर्थ सांगतात, क्षमाशील व्यक्तीवर देवाची कृपा लवकर होते. म्हणून ज्यांनी तुम्हाला दुखवले त्यांना मनातून माफ करा. याचा अर्थ चूक योग्य ठरवणे नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणे आहे. मोठा चमत्कार कधी घडतो? कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे पडता तेव्हा स्वामी तुमच्या श्रद्धेची ताकद पाहतात. अनेक भक्त सांगतात की ज्या क्षणी त्यांनी सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण केल्या, त्याच क्षणापासून त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाले. अचानक बंद झालेले काम सुरू झाले, थांबलेला पैसा मिळाले, तुटलेले संबंध सुधारले आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी कधी विचारपूस केली नव्हती तेच लोक पुन्हा संपर्क करू लागले. स्वामी समर्थांचा विशेष उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात लोक पुन्हा प्रेमाने यावेत, तर हा साधा उपाय करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. एक दिवा लावा आणि 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर प्रार्थना करा, स्वामी माझ्या मनातील दुःख दूर करा. ज्यांनी मला सोडले त्यांच्याबद्दल राग नष्ट करा. माझ्या जीवनात प्रेम, शांतता आणि सद्भावना निर्माण करा. हा उपाय सलग 21 दिवस करा. प्रेरणादायी भक्त अनुभव. एका भक्ताने सांगितले की त्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले. नातेवाईकांनी साथ सोडली, मित्रांनी फोन घेणे बंद केले. तो पूर्णपणे खचला होता, परंतु त्याने रोज स्वामींचा जप सुरू ठेवला. काही महिन्यांनी त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला आणि जे लोक त्याच्यापासून दूर गेले होते तेच लोक पुन्हा त्याच्याकडे मदतीसाठी येऊ लागले. त्यामुळे त्याला समजले, माणसं नाही, स्वामींची कृपा महत्वाची आहे. जीवनात मोठे सत्य लक्षात ठेवा. लोक तुमच्या परिस्थितीनुसार बदलू शकतात, पण स्वामी समर्थ कधीच बदलत नाहीत. जग सोडून जाईल, मित्र दूर जातील, नातेवाईक विसरतील, पण स्वामी समर्थ सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा नशीब बदलते, परिस्थिती बदलते आणि लोकांचे वागणेही बदलते. मित्रांनो, जर सध्या तुम्ही एकटे असाल, दुःखी असाल किंवा ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी तुमची साथ सोडली असेल, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. कदाचित हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असेल. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने असा चमत्कार घडू शकतो की ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केले तेच लोक पुन्हा तुमची किंमत ओळखून तुमच्याकडे येतील.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ हवे आहेत. असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी